धन्यवाद काही वेळात वेळ काढून आपण आलात, आपले आभार. चला मॅच कडे वळूया मित्रांनो. विनंती असेल मल्हार बॉईज विपक्ष सफा 11 संघ आपण क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं आहे. सफर संघ विनयजी गोणे आपण लवकर क्षेत्ररक्षण सजून घ्यायचंय. स्पर्धा आहे जिथून खेळाडू येतात तो आपण बघतोय तो बॅटर जातोय. नक्कीच इथे मात्र अजून एक डॉट चेंडू फेकला जातोय. बॅक टू बॅकचा हा दुसरा डॉट येतोय. काय जबरदस्त गोलंदाजी केली जाते. पहिले 4 चेंडू 4 धावा आल्यात. इथे मात्र फलंदाज होईल बाद. नक्कीच जर विचार केला 5 चेंडू धाव फलकावरती 4च धावा. काय अजयनी गोलंदाजी केली आहे. अजयजी व्हॅनिश आले आजच्या संपूर्ण दिवसामध्ये. अंपायरने इम्प्रेस केला, आता गोलंदाजीने इम्प्रेस करतोय. इथे मात्र बॅकफुटला केले, पंच केला. क्षेत्ररक्षक आहे, एकच धाव कंप्लीट होईल. इथे मात्र क्षेत्ररक्षण थोडस बॅकअप नाहीये थ्रोला. 2 धावा कंप्लीट होत आहेत. 2 धाव्याने धावफलक पुढे जाईल 6 या आकड्यावरती. षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावर आणि षटक क्रमांक पहिलं संपतंय. 6 धावा धावफलकावरती लागला. लॉस ऑफ 1 विकेट. गोलंदाजी मार्क वरती बाबू येतोय. बाहेरून कोणीही बोलू नका मित्रांनो, विनंती असेल आपल्याला. फलक पुढे जाताना आपल्याला बघायला मिळतोय. धाव फलकावरती धावा लागतात 7 धावा. इथे मात्र हलक्या हाताने पुश केलाय, परंतु चेंडू जातोय सीमा पार. षटकार. षटक क्रमांक दुसरं बाबू याचं. 7 धावा धावफलकावरती लागल्यात. 2 चेंडू झालेत. येणारे 4 चेंडू. किती धावा. खूप चांगला शॉट सिलेक्शन. चेंडू जाईल सीमा पार. चौकार. धन्यवाद डीजे. बॅक टू बॅकचे 2 चौकार आले. ते मात्र बॅटर राज घुगे लेट आलेत, पण संघासाठी ते थेट काम करून चाललेत. 15 धावा धावफल करते. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. रिव्हर्स अटॅक करायचा होता. बॅटची एज लागते का. वाईट चेंडू. वाईट +4 या 4 धावेने धावफलक पुढे जात. 4 अशा 5 धावा. 20 धावा होत आहेत. अजूनही षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत. 20 धावा धावफलकावरती झाल्यात. षटक क्रमांक पहिल्याचा विचार केला अजयचं फक्त 6 धावा. त्यानंतर आलेल्या बघितल्या आपण तर मात्र या 2 धावा कंप्लीट होत आहेत. काय रनिंग बिटवीन द विकेट आहे 2 फलंदाजांमध्ये बघायला गेलं. या छोट्या ग्राउंड मध्ये सुद्धा 2-2 धावा कंप्लीट करतायत दोन्ही बॅटर. पहिलं षटक 6 धावांचं. त्यानंतर आलेल्या धावांचा डोंगर बघायला गेला तर राज गुगेने जबरदस्त फलंदाजी केली.
16 आतापर्यंत खर्च केला, अजून एक चेंडू शिल्लक आहे. किती धावा येतील? चांगला टार्गेट सेट केला इथे मात्र मल्हार संघाने आणि फलंदाज असेल बाद. हनुमान व्यासपीठावरती यायचं, लगेच नाणेफेक केले जाईल. षटक क्रमांक पहिलं फेकण्यासाठी सज्ज गोलंदाज, गोलंदाजी मागवरती आयुष. पहिला चेंडू, बॅटची एज लागली जाते परंतु चुकी झाली, चुकीला माफी नाहीये. चेंडू जाईल सी. विनंती असेल का आपण चेंडू धावा, किती धावा येतील? वाईट येतोय, वाईट स्वरूपात अतिरिक्त धावेने धावफलक पुढे जाताना आपल्याला बघायला मिळतोय 5 धावा. एक चेंडू 5 धावा धावफलकावरती लागल्यात. षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावरती मात्र गोलंदाज आयुष. इथं मात्र सुपर सुपर से भी ऊपर नक्की शॉट बघितला, त्यानंतर जर विचार केला तर क्षेत्ररक्षण त्याच्यापेक्षा जबरदस्त. काय क्लास, 3 धावा वाचवल्यात आपल्या संघासाठी. एकच धाव कंप्लीट झाले. एके धाव्याने धाव फलकाचा विचार केला 6 धावा. 2 चेंडू 6 धावा. तब्बल 23 धावांचं लक्ष आहे आणि या लक्ष्याचा पाठलाग करताना पहिल्या ओव्हर पासून जबरदस्त क्षेत्ररक्षण होतंय. त्या क्षेत्रामध्ये मित्रांनो आपण शॉट खेळूच नका, कारण की मला वाटते मल्हारभाई संघाची भिंत आहे. कारण की जर विचार केला मागच्या शॉटचा, इथे मात्र वाईट आणि येतात नशिबाचा चौकार. यष्टांच्या मागे नक्कीच मनीष यांच्याकडनं ही पहिली चुकी असेल. आजच्या संपूर्ण दिवसामध्ये इम्प्रेस केलं होतं. यष्टांच्या मागे असलेल्या 3 चेंडू धावफलकावरती धावा लागल्या, ते मात्र तब्बल 12 धावा. 3 चेंडू 12 धावा, 9 चेंडू आणि 11 धाव्यांची गरज आहे. 9 चेंडू 11. चेसिंग ड्रेसिंग कंपल्सरी या स्पर्धेचा नियम. इथं मात्र ग्लान्स करण्याचा प्रयत्न होता. बॉल आणि बॅटचा कोणताही संपर्क नाहीये. लेग बाय स्वरूपात नक्कीच एक धाव येते. एके धाव्याने धावफलक पुढे जाताना आपल्याला बघायला मिळतोय 13 या आकड्यावरती. चार बॉल झालेत, अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. पुन्हा एकदा डान्सिंग डाऊन द ग्राउंड, परंतु क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव कंप्लीट होते. एके धावेने धावफलक पुढे जाताना आपल्याला बघायला मिळतोय 14 या आकड्यावरती. जमेची बाबू आहे म्हणजे सफा 11 संघाचे अजूनही दोन्ही ओपनर मैदानाच्या आतमध्ये आहेत. जर विचार केला शेवटचा चेंडू अशा षटकातील 14 धावा धावफलकावरती लागल्यात. इथे मात्र कॅच होतंय का आणि सहा चेंडू 9 धाव्यांची गरज आहे. अजय आणि नक्कीच रोनक माहिती जाईल. तनिष येतोय. सेकंड ओव्हर मध्ये 9 धावा डिफेन्स करायच्या आहेत. 6 चेंडू 9 धाव्यांची गरज आहे. सहा चेंडू 9 धाव्यांची गरज आहे. धावा किती झाल्या? 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 झाले ना. 4 5 5 6 7 8 9 10 10 4 14 14 झाले ना. 14 झाले. 14 झाल्या धावा. 6 चेंडू आणि 9 धाव्यांची गरज आहे. इथं मात्र लाईन बघावी लागेल. पहिला चेंडू
नक्कीच आमच्या मेन अंपायर जर विचार केला तर यांच्याकडनं वाईट घोषित केला जातोय. ते मात्र अनिकेतजी पवार संपूर्ण दिवसामध्ये भरपूर मेहनत या स्पर्धेसाठी खेळ महोत्सव श्री नरेंद्र सोहनसिंग पुरोहित यांच्या स्वप्नातील साकारलेली ही स्पर्धा. फुलटॉस चेंडू केला आहे परंतु क्षेत्ररक्षण जबरदस्त झालंय. एकच धाव, एकी धावेने धावफलक पुढे जाताना आपल्याला बघायला मिळतोय 16. येणारे 4 चेंडू आणि धावेंची गरज आहे ती मात्र तब्बल 5 चेंडू आणि धावेंची गरज आहे ती मात्र 7. 5 चेंडू 7 धावा. इथे मात्र हलक्यात आणि पुश करण्याचा प्रयत्न होता. पुश करो खुश रहो. एकच धाव, एक चिकी सिंगल. एके धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा लागतात त्या मात्र 4 चेंडू 6 धावेंची गरज आहे. चार चेंडू 6 धावेंची गरज आहे. 4 चेंडू 6 धावा. लेग अंपायर नक्कीच अंपायर आपलं काम आपण करायचंय. बाहेरून कोणी बोलत असेल तर मित्रांनो 4 चेंडू 6 धावांची गरज आहे. इतर मात्र फटका फसलाय, फटका फसलाय. संघ शर्यत जिंकलेला नाहीये. जल्लोष कोणी करावा, जिंकल्यानंतर करावा. अजूनही सामना बॅलन्सिंग मोड मध्ये आहे. 3 चेंडू आणि 6 धावेंची गरज आहे. जल्लोष मित्रांनो फायनल झाल्यानंतर करा. बॅटची एज परंतु क्षेत्ररक्षण मनीष यांच्या माध्यमातून चांगलं झालंय. येणारे 2 चेंडू 5 धावेंची गरज. एक नशिबाचा चौकार येणं गरजेचं आहे. 2 चेंडू 5 धावा. 2 चेंडू 5 धावा कंपल्सरी. 2 चेंडू 5 धावेंची गरज आहे. 2 चेंडू 5 धावेंची गरज आहे. अजय यांच्यावरती दारोमदार असेल आणि इथे मात्र नक्कीच वाईट येतोय. वाईटने समीकरण थोडंसं कठीण झालंय. येणारे 2 चेंडू 4 धावेंची गरज आहे. धावफलकावरती 19 धावा लागल्यात. 2 चेंडू 4 धावा. मित्रांनो पडद्याला कोणी हात लावू नका. पडद्याला कोणी हात लावू नका. प्रेक्षक वर्ग, खेळाडू सर्वांना विनंती असेल. इथे मारतात रांगसन डाऊन द ग्राउंड. एकच धाव येते. फलंदाज असेल आमच्यापर्यंत नक्कीच निर्णय कळवायचा आहे. फलंदाज बाद म्हणजे एकच धाव असेल. शेवटचा चेंडू एक आहे. मित्रांनो पडद्यावरून हात काढा आणि कोणी आतमध्ये बॉल पकडू नका. खेळाडू, प्रेक्षक वर्ग सगळ्यांना विनंती असेल पडद्यापासून थोडेस लांब राहा. पडद्याला चौकार आहे. 1 चेंडू 3 धावेंची गरज. जोरदार टाळ्या वाजवा सामना आवडला असेल तर. आणि इथे मात्र संघ विजय होतोय.